सर्वांना नमस्कार. आजपासून आपण एक छान विषय अभ्यासाला घेणार आहोत आणि हा विषय आपल्या दैनंदिन आयुष्याशी खूप निगडीत आहे. So this subject is most relevant to our day to day life. And आजच्या विषयाचं नाव आहे केमिकल कायनेटिक्स. The topic of our today's lecture is chemical kinetics. Now let us start with some interesting examples of our day to day life. ओके. सो हा जो केमिकल कायनेटिक्स चॅप्टर आहे खूप सोपा आणि इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. ठीक, कसा तो आपण बघूयात. चला तर आपण सुरुवात करूया. आता स्क्रीनवर दिसणारं एक्झाम्पल आहे. ओळखू शकतात का हे काय आहे? दिवाळीमध्ये हे सर्वांच्या घरीमध्ये आपण फायर फायर स्टिक आहे. ओके, याला आपण काय आमच्याकडे फुलभाज्या म्हणतात. ठीक, इथे काय होतं, इथे एक प्रकारची केमिकल रिॲक्शन होतीये. याच्यावरती फायर मटेरियल काय केलं जातं, चिकटवलं जातं आणि वेन वी इग्नाइट दॅट देन इट बर्न्स रॅपिडली. ओके, फास्टपणे हे बर्न होतं. ठीक, हे बर्न होतं म्हणजे काय? ओके, बर्न होतं म्हणजे काय? देर इज सम काइंड ऑफ केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ दी ऑक्सिजन्स. ठीक, सो दॅट्स वाय वी आर गोइंग टू स्टडी दिस चॅप्टर, केमिकल कायनेटिक्स चॅप्टर्स. या चॅप्टरमध्ये केमिकल रिॲक्शन होतात म्हणजे नक्की काय होतं याचा आपण अभ्यास करणार आहोत. ठीक, सो दुसरं एक्झाम्पल आपल्या लॅबमधलं फेमस एक्झाम्पल घेऊयात की लॅबमध्ये वी परफॉर्म सो मेनी एक्सपेरिमेंट्स, सो मेनी थिंग्स, टायट्रेशन, कलर चेन टायट्रेशन, वी प्रिपेअर्ड प्रिसिपिटेट्स, डिफरंट कलर कंपाऊंड्स, इनऑर्गॅनिक कंपाऊंड अँड सो दॅट सो ऑन्स. ठीक, आता केमिकल रिॲक्शनमध्ये टाईप असतात की काही रिॲक्शन ह्या खूप स्लोली घडतात आणि काही रिॲक्शन ह्या खूप आपल्या फास्टली घडतात. ओके, सो स्लो रिॲक्शन म्हणजे काय आणि फास्ट रिॲक्शन म्हणजे काय याचा पण आपण अभ्यास करणार आहोत. ठीक, नेक्स्ट आता एक एक्झाम्पल घेऊयात डे टू डे लाईफ मधलं की लुक ॲट दी हिअर, दिस इज दी, इथे एक आयन लोखंडाचा भाग आहे आणि इथे लाकडं जळत आहेत. ओके, वुड्स आर बर्निंग अँड हिअर आयन इज रस्टिंग. ओके, व्हॉट इज हॅपनिंग हिअर? सो दिस रिॲक्शन बघा, एखादं आपण घरामध्ये जर काही लोखंडी वस्तू आणली तर ती कधीच लगेच गंजत नाही. ठीक, सो विथ द as the time pass on, as the time increases, then this starts rusting. Okay, here वाळलेली लाकडं बघा पटापटा जळतात. ओके, जर आग लागली, जंगलाला वणवा लागला तर वणवा थांबत नाही कारण ती रिॲक्शन फास्ट होते. बर्निंग हॅपन्स फास्ट हिअर. ठीक, सो iron rusting is an example of chemical reaction and this is the slow reaction. This is a slow reaction. Whereas wood burning, this is also chemical reaction and this is the fast reaction. ही स्लो आहे आणि ही फास्ट आहे. ही होण्यासाठी वर्षाचा काळ लागतो. वर्षानुवर्ष लागल्यानंतर रस्टिंग सुरू होतं आणि वूड बर्निंग हे इमिजिएट फ्रॅक्शन ऑफ सेकंड चालू होतं. ठीक, सो दिस इज अ फास्ट रिॲक्शन अँड दिस इज द स्लो रिॲक्शन एक्झाम्पल्स. Next, this is a famous example, photosynthesis example. Okay, what happens in photosynthesis? So this is a small plant. It absorbs the water from the soil with the help of carbon dioxide and light. It prepares, it constructs or it creates their own food. Okay, and along with creation of food, we call this as a glucose. Okay, it uh, give all the oxygen molecules. So we all know the photosynthesis chemical reaction. Okay, 6 molecule of carbon dioxide plus 6 water molecule in presence of light, it produces glucose and the oxygens. Okay, photosynthesis means photo and synthesis means preparation. Okay, so we are preparing glucose by using the light as a catalyst. Here light acts as a catalyst. It activates the molecules uh, that you might have learned in the photosynthesis reaction, dark reaction and the light reactions. So this is one of the famous example of photosynthesis. जर photosynthesis नसतं तर काय झालं असतं? Photosynthesis नसतं तर there would have been no life on the earth. आज आपल्याला खायला काही नसतं. नो व्हेजिटेबल, चपाती नाही, भाकरी नाही, तांदूळ नाही, काही नाही. ओके, कारण फोटोसिंथेसिस ही एक इसेन्शियल केमिकल रिॲक्शन आहे की जे हजारो वर्षापासून घडत आहे. हजारो, आपला जन्म होण्या अगोदर, आपल्या वडिलांचा होण्या अगोदर, त्यांच्या वडिलांचा, त्यांच्या, ओके, मानवजात अस्तित्वात येण्यापूर्वीपासून फोटोसिंथेसिस होतीये, रिॲक्शन होतीये. सो दिस इज अ एज ओल्ड एक्झाम्पल ऑफ केमिकल रिॲक्शन टेकिंग प्लेस इन द युनिवर्स. Next, this is the famous example.
This is our respiration example. Okay, this is the lungs, and what the lungs do, lungs absorb the oxygens and they provide the oxygen to our all the vital organs. हा ऑक्सिजन कसा ॲब्झॉर्ब होतो ऑन दी ब्लड सेल्स, हे तुम्ही बायोलॉजीमध्ये शिकला असाल किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये पण शिकला असाल. या ब्लड सेलवरती हा ॲब्झॉर्ब होतो आणि नंतर हा डिलिव्हर होतो वेगवेगळ्या ठिकाणी की जिथे एनर्जी प्रोडक्शनचं काम होतं. अँड देन it absorbs the carbon dioxide from the cells and it again deliver to the lungs where it is removed from our nose. ठीक. आता करोनाच्या काळात आपण म्हणतो की ऑक्सिजन जर बॉडीमध्ये कमी झाला तर काय होतं की पेशंट हा सिरियस होण्याचे जास्त चान्सेस असतात. ऑक्सिजन कमी होतो म्हणजे काय होतं की आपल्या कुठल्याही बॉडीच्या केमिकल रिॲक्शन होण्यासाठी, एनर्जी प्रोड्यूस होण्यासाठी ऑक्सिजन हा महत्त्वाची भूमिका बजावतो. शरीरामध्ये एनर्जी कशी तयार होते? हाऊ एनर्जी इज प्रोड्यूस इन अवर बॉडी? How energy is produced in our body? It is produced by the oxidation of the food molecules. Oxidation of the food molecule. And to have this oxidation, we need a lot of amount of oxygen in our body. Those people who do एरोबिक एक्सरसाइजेस, एरोबिक म्हणजे काय की त्यांच्या शरीरामध्ये खूप प्रमाणात हवा आतमध्ये येते आणि हवा ते बाहेर सोडतात. ओके, अशा लोकांमध्ये बॉडी त्यांची ऑक्सिजनेटेड होते. ऑक्सिजनेटेड होते म्हणजे काय? मोर अमाउंट ऑफ एअर कम इन साइड. Okay, more amount of oxygen is absorbed in the body. Due to this, the oxidation process increases in their body. म्हणून बघा की जी लोक नेहमी एक्सरसाइज करतात ते तरुण दिसतात इतरांपेक्षा, तरुण दिसतात, आणि जी लोक एक्सरसाइज करत नाही त्यांचं एजिंग प्रोसेस जास्त वाढतं कारण बॉडीमध्ये त्यांचे टॉक्झिन जास्त तयार होतात आणि त्या टॉक्झिनचं ऑक्सिडेशन किंवा रिमूव्हल होत नाही बॉडीमधून. म्हणून डेली एक्सरसाइज केली पाहिजे, डेली एरोबिक एक्सरसाइज केल्या पाहिजेत. नाही जमलं तर योगा हे उत्तम सोल्युशन आहे. प्राणायाम अँड योगा. ओके, और सूर्य नमस्कार. द बेस्ट सूर्य नमस्कार इज द बेस्ट कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइज. ठीक. सो सांगण्याचं तात्पर्य एवढंच की बॉडीमध्ये जेवढा ऑक्सिजन जातो आतमध्ये तेवढी बॉडी तुमची एनर्जेटिक राहू शकते, उत्साही राहू शकते. ठीक. So this is one of the best example of the chemical reaction which is taking place in our body from the point where we took first step on the earth. पृथ्वीवरती जन्म घेतल्या घेतल्यापासून ही प्रोसेस अखंडपणे चालू आहे, अखंड, ज्याच्यामध्ये ब्रेक नाही. आणि ज्यावेळेस ही थांबते त्यावेळेस आपण काय करतो? वी लिव्ह दिस बॉडी. आय डोंट से वी डाईड, वी लिव्ह दिस बॉडी. ओके, अगेन क्वेश्चन कम्स हू वी आर. ओके, दॅट इज नेक्स्ट टॉपिक, दॅट इज नॉट अवर टॉपिक ऑफ दिस डिस्कशन. ठीक. नाव दिस इज द एक्झाम्पल ऑफ, जसं आपण केमिस्ट्रीमध्ये शिकलोय की अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल आर vigorously reacts with water. They vigorously reacts with the water. Okay, this beaker contain water. ह्याच्यामध्ये एक सोडियम पीस टाकलाय, सोडियम मेटल. लॅबमध्ये तुम्ही विचार केला असेल की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा टेस्ट करत असताना तुम्ही सोडियम मेटल घेतला असेल, सोडियम फ्युजन टेस्टसाठी. हा सोडियम कशामध्ये स्टोअर करतात बरं? येस, केरोसिनमध्ये स्टोअर करतात. का? पाण्यामध्ये का करत नाही? ॲज सून ॲज तो पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तो काय करतो? विगरसली रिॲक्ट करतो. वायलंट त्याची रिॲक्शन होते वॉटरसोबत. लॉट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस अँड हीट इज प्रोड्यूस्ड. ओके. सेकंड एक्झाम्पल इज दी, आता भारत चायना युद्ध सुरू आहे. प्रत्येक देशाकडे आर्टिलरीज आहेत. ओके, प्रत्येक जण आपला दारुगोळा वाढवतोय. ओके, दिस इज एक्झाम्पल ऑफ, इथे काय तुमचे धूम धडाका. ओके, बॉम्ब्स, मिसाईल्स, ह्याच्यामध्ये काय असतं? तुमचे एक्सप्लोजिव्ह असतात. एक्सप्लोजिव्ह फुटतात म्हणजे काय? ओके, दे फ्रॅक्शन ऑफ, म्हणजे बिलो 10⁻⁻5 सेकंदमध्ये त्याचं एक्सप्लोजन होतं. ठीक. सो दीज आर द फास्ट रिॲक्शन. सो रिॲक्शन होताना म्हणजे काय? ते एक्सप्लोड होतात. एक्सप्लोड होतात म्हणजे काय? केमिकल मटेरियल कंबाईन विथ ऑक्सिजन अँड इट प्रोड्युसेस ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ द एनर्जी. ओके, राईट. Next, this is the, all of you know, this is the atomic bomb explosion. जे हिरोशिमा नागासाकीवरती घडलं होतं, हा ॲटॉमिक बॉम्बचं एक्सप्लोजन होतं. म्हणजे बॉम्ब पडल्यानंतर विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नाही काय झालंय ते. एवढा ट्रिमेंडस फास्ट ही ॲटॉमिक फिशन रिॲक्शन होते. सो केमिकल कायनेटिक्स इज रिलेटेड सो मेनी वेज. सो दिस इज आवर बॉडी. ओके, आता आपले फॉर एक्झाम्पल विचार करूयात की आपल्या बॉडीमध्ये सिग्नलिंग कसं होतं. ओके, जसं की मी इथे चिमटा घेतला, माझ्या मेंदूला कळतं की अरे इथे चिमटा घेतलेला आहे. ओके, इथे मी टच केलं तर जाणवतं की स्पर्श टच केलेला आहे मी. कसं जाणवतं? इट इज बिकॉज ऑफ द न्यूरो ट्रान्समिटर्स. ओके, देर आर चॅनल्स विच कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी.
ओके, इलेक्ट्रिसिटी म्हणूयात किंवा न्यूरो ट्रान्समिशन्स म्हणूयात. ठीक आहे. दीज आर द टाइप ऑफ केमिकल रिएक्शन्स टेकिंग प्लेस कंटिन्युअसली इन आवर बॉडी. Whether we are awake or whether we are in sleeping state doesn't matter. त्या रिॲक्शन कंटिन्युअसली आपल्या बॉडीमध्ये सुरू असतात. ठीक. आता आपल्याला कधी आनंद झाला, छान वाटलं, एखादा छान इन्स्पिरेशनल मूव्ही बघितला किंवा यू ऑल आर यूथ, तुम्ही सर्वजण तरुण आहात. तरुणपणामध्ये एक छान फिलिंग तयार होते, प्रेमाची फिलिंग. ओके. ती प्रेमाची फिलिंग तयार होते म्हणजे काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ दी लव्ह? ओके. ज्याला आपण लव्ह म्हणतो, इज नथिंग बट द सिक्रिशन ऑफ दिस हार्मोन्स. ओके, दिस केमिकल इज कॉल्ड ॲज डोपामाइन ऑर दी सेरोटोनिन. ओके. हे कुठून सिक्रेट होतं? तुमच्या पिच्युटरी ग्लँड मधून सिक्रेट होतं. पिच्युटरी इज द मास्टर ग्लँड ऑफ अवर बॉडी. ओके. सो हे ग्लँड काय करते? मास्टर ग्लँड म्हणजे काय? की त्या सर्व बॉडीमधलं हार्मोनल कोऑर्डिनेशन काय करते? ती बॅलन्स करते, रेग्युलेट करते. की जसा एखादा आर्मीचा चीफ असतो. ओके, तो काय करतो? संपूर्ण आर्मीला कंट्रोल करतो. देशाचा जसा पंतप्रधान असतो, सर्व सर्व देशाला, राज्यांना तो काय करतो? कंट्रोल करतो त्याच्यामध्ये. ओके, मॅनेज करतो त्याच्यामध्ये. ठीक. सो एवढी भरपूर एक्झाम्पल आहेत. हे एक्झाम्पल आपण आता बघूयात. आता केमिकल कायनेटिक्स हा चॅप्टर समजून घेण्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट आहेत की ज्या आपल्याला समजल्या पाहिजेत. बेसिक कन्सेप्ट म्हणजे कोणत्या आहेत? की केमिकल कायनेटिक्स आपण म्हणजे काय? कायनेटिक्स या शब्दाचा अर्थ काय होतो? ठीक. रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय? ठीक. देन ऑर्डर म्हणजे काय? मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय? ऑल दिस बेसिक स्टफ्स आहेत. ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. ठीक. तर आपण त्या गोष्टी आपण आता समजून घेऊयात. Now let us start with the word kinetics. So kinetics, this is a physics word. It means the study of motion. It means the study of motion. Okay. आता केमिकल कायनेटिक्स म्हणजे काय होतं? इन केमिकल कायनेटिक्स what we do, we study the rate of chemical reactions or mechanism of the chemical reaction. Definition काय chemical kinetics ची? सर्वांनी माझ्यासोबत वाचा. It is the branch of chemistry which deals with study of rate of chemical reactions and mechanism of the reaction is called as chemical kinetics. पुन्हा एकदा वाचूया. The branch of chemistry which deals with study of rate of reaction and mechanism of the reaction is called as केमिकल कायनेटिक्स. आता याच्यामध्ये हा वर्ड आलाय रेट ऑफ रिॲक्शन्स. ठीक आहे. रेट ऑफ रिॲक्शन मध्ये रेट म्हणजे काय? रेट इज अगेन फिजिक्स कन्सेप्ट. रेट मीन्स व्हॉट? इट इज द change in physical quantity per unit time. Change in physical quantity per unit time. Change in physical quantity per unit time. Physical quantity म्हणजे काय? डिस्टन्स, acceleration, velocity, length, etc. Okay, for example, velocity काय आहे? Velocity or speed, it is the distance upon time. The rate of change of distance per unit time is called as velocity. Acceleration, the rate of change of velocity per unit time is called as the acceleration. ह्या काय झाल्या? These are the rate. Rate म्हणजे काय? ओके, जी फिजिकल क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होते तिला आपण काय म्हणतो? रेट म्हणतो. ओके, एनी फिजिकल क्वांटिटी विच चेंजेस विथ टाइम इज कॉल्ड ॲज रेट. ओके. केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये काय होईल? रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. फिजिकल क्वांटिटी काय असेल केमिस्ट्रीच्या बाबतीत? इट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी मटेरियल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी सॅम्पल. ओके. So in chemistry, concentration changes with time. Therefore, the rate of reaction is defined as the decrease in concentration of reactant per unit time or increase in concentration of product per unit time. पुन्हा एकदा वाचा. Rate of reaction is defined as the decrease in concentration of reactant per unit time or increase in concentration of product per unit time. थोडं आपण समजून घेऊयात एक्झाम्पलच्या सहाय्याने. ओके. नाउ लेट अस कन्सिडर दिस इज द सिम्पलेस्ट रिॲक्शन. ए गोज टू बी. इथे ए म्हणजे काय? ए इज युअर रिॲक्टंट, बी म्हणजे काय? प्रॉडक्ट. हा ॲरो काय दाखवतो? हा ॲरो आहे कन्व्हर्जन ॲरो. ए इज कन्वर्टेड इनटू बी. रिॲक्टंट ए इज कन्वर्टेड इनटू प्रॉडक्ट बी. रिॲक्टंट इज कन्वर्टेड इनटू प्रॉडक्ट बी. ओके. आता आपण एक ग्राफ काढूयात. ग्राफच्या सहाय्याने समजून घेऊयात. इथे बघा, हा वाय ॲक्सिस आहे. वाय ॲक्सिसवरती काय दिलेलं आहे? कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे. आणि एक्स ॲक्सिसवरती काय दिलेलं आहे? टाईम दिलेला आहे. ओके. आता सुरुवातीला इथे बघा, ज्यावेळेस तुमचा टाईम 0 असतो, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं तुमचं? इथे 0 होईल, या ठिकाणी येईल.
जसा तुमचा टाइम वाढेल तसं रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल, कमी 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 होत जाईल. ओके. आणि जसा टाइम तुमचा नंतर पुन्हा वाढेल प्रॉडक्टच्या बाबतीत काय होईल, सुरुवातीला प्रॉडक्ट किती होतं, 0. रिएक्टंट किती होते, सपोज दिस इज द व्हॅल्यू ऑफ रिएक्टंट. प्रॉडक्टची व्हॅल्यू काय असणार आहे, 0. जसे रिएक्टंट कमी होतील तसे काय होईल, तुमचे प्रॉडक्ट्स तयार व्हायला सुरुवात होईल. ओके, दिस विल हॅपन्स. आणि हा जो पॉईंट आहे या पॉईंटला आपण काय म्हणतो, इक्विलिब्रियम ॲरो. या पॉईंटला काय असणार, तुमचे इक्विलिब्रियम रिॲक्शन असणार. इक्विलिब्रियम म्हणजे काय, अमाऊंट ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू अमाऊंट ऑफ प्रॉडक्ट, किंवा रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. दॅट आपण नंतर ऐकू, नंतर ते शिकणारच आहोत. ठीक. सो कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम, initial concentration of reactant, initial concentration of the product. This is the final concentration of reactant, final concentration of the product. Okay. As time increases, the concentration of reactant decreases. As time increases, the concentration of product increases. म्हणून आपण डेफिनेशन मध्ये म्हणलं होते ते बघा. The rate of reaction is defined as decrease in concentration of a reactant per unit time. Decrease in concentration of a reactant per unit time. Decrease in concentration of reactant per unit time, or increase in concentration of product per unit time. Increase in concentration of product per unit time. Okay. Now, rate of reaction is equal to rate of disappearance of A. म्हणजेच काय, रेट ऑफ डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. हे कसं दाखवतात, इथे बघा, मायनस dA अपॉन dt, मायनस dA अपॉन dt. dA म्हणजे काय, ओके, A2 मायनस A1. ओके, दिस इज द डिफरन्स बिटवीन टू क्वांटिटीज, A2 मायनस A1. dt म्हणजे काय, T2 मायनस T1. कुठलेही याच्यावरती दोन पॉईंट्स घ्या, याच्यावरती ग्राफवरती. ओके, सपोज T1 ला असणारे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन A1, T2 ला असणारे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन A2. सो A2 मायनस A1 काय येईल, तुमची व्हॅल्यू नेहमी काय येते, निगेटिव्ह येते. याचा अर्थ काय होतं, तुमचं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. सो रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ ए मायनस डी अपॉन डी टी, किंवा रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ अपिअरन्स ऑफ बी, बी म्हणजे प्रॉडक्ट, इज इक्वल टू डी बी अपॉन डी टी. सिमिलरली B2 मायनस B1, B2 मायनस B1 घेतलं तर ते पॉझिटिव्ह येतं, म्हणून इथं पॉझिटिव्ह सायन्स आहे. ओके. So where in this reaction A and B are the concentration of the reactant and product respectively. Negative sign shows that concentration of reactant decreases with time. Okay. Let us move forward. Now what are the units? Let us look at the units. What is the concentration? Concentration म्हणजे काय, amount of sample dissolved in a given volume of solvent. Concentration म्हणजे काय, amount of solvent, amount of sample dissolved in a given amount of solvent or given volume of the solvent. Amount of sample कशामध्ये एक्सप्रेस करतात, मोल्स मध्ये एक्सप्रेस करतात. लास्ट इयर आपण पाहिलं व्हॉट इज मीन बाय मोल्स. व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट कशामध्ये एक्सप्रेस करतात, लिटर्स मध्ये, mls मध्ये, सेंटीमीटर क्यूब मध्ये. मोल्स ऐवजी आपण काय काय वापरू शकतो, ग्रॅम वापरू शकतो, किलोग्रॅम वापरू शकतो, एटसेट्रा. ओके, दिस आर द SI युनिट्स. अमाऊंटचं वेटचं SI युनिट काय, मोल्समध्ये, व्हॉल्यूमचं काय, लिटर्समध्ये. सो मोल्स पर लिटर हे कसं लिहितात, मोल्स पर लिटर और मोल्स स्लॅश लिटर. ओके, याचा अर्थ काय होतो, पर मोल पर लिटर और मोल सिम्पली L per liter, moles per liter, different ways. Now what will be the unit of rate of reaction? Rate of reaction unit काय असणार आहे, काय फॉर्म्युला रेट ऑफ रिॲक्शनचा, कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. कॉन्सन्ट्रेशन युनिट काय आपण बघितलं इथे, इट कम्स मोल्स पर लिटर, मोल्स पर लिटर. सो इथे रेट हा शब्द आहे, जस्ट निग्लेक्ट दिस. सो रेट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. रेट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. कॉन्सन्ट्रेशन युनिट काय, मोल्स पर लिटर अपॉन टाइमचं युनिट काय, सेकंद. सो युनिट काय, मोल्स पर लिटर पर सेकंद, मोल्स पर लिटर पर सेकंद. दिस इज द युनिट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. एक मार्काला बऱ्याचदा इंटरनल एक्झामिनेशनमध्ये किंवा एंट्रन्स एक्झाममध्ये विचारलंय, व्हॉट इज युनिट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट कसं काढायचं, अजिबात पाठ करायचं नाही. ओके, जस्ट समजून घ्या. कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय, आत्ताच आपण काढलंय. ठीक.
वरती काढले. काय युनिट आलं? कसं काढलं युनिट? अमाउंट ऑफ सॅम्पल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट. अमाउंट ऑफ सॅम्पल कशामध्ये एक्सप्रेस करतो? ग्रॅम, किलोग्रॅम किंवा मोल्समध्ये. व्हॉल्यूम कशामध्ये करतो? ml मध्ये, सेंटीमीटर क्यूबमध्ये, मीटर क्यूबमध्ये किंवा लिटर्समध्ये. सो युनिट काय होईल याचं? मोल्स पर लिटर. रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट कसं काढलं? व्हॉट इज रेट ऑफ रिॲक्शन? इथे आपण बघितलं. ओके, इट इज द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. कॉन्सन्ट्रेशन युनिट किती? मोल्स पर लिटर टाइम्स युनिट सेकंड. So answer is moles per liter per second. This is the unit of rate of reaction. Now consider a homogeneous reaction. Homogeneous म्हणजे homo means same. Okay, जिथे reactant, all the reactants are in a same phase. Okay, जिथं reactant ची phase same असते त्याला homogeneous म्हणायचं. Heterogeneous म्हणजे काय? जिथं reactant ची phase different असते तिला आपण काय म्हणतो? Heterogeneous reaction. Now look at this reaction. Small a plus b gives rise to cc plus dd. आता इथे स्मॉल जे लेटर आहेत ए बी सी डी, हे स्मॉल लेटर काय दाखवतात? ए बी सी डी आर द स्टॉइचियोमेट्रिक कोइफिशियंट इन द बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन. ओके, स्टॉइचियोमेट्रिक म्हणजे रिॲक्शन कोइफिशियंट्स, त्याला म्हणतो आपण रिॲक्शन कोइफिशियंट. अँड दिस इज द बॅलन्स केमिकल रिॲक्शन. ए बी अँड सी डी आर डी रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट्स रिस्पेक्टिव्हली. आता या रिॲक्शनला रिॲक्शनच्या बाबतीत सांगायचं झालं तर हा रेट कशावरती डिपेंडंट आहे? द रेट ॲट विच any reactant is consumed is proportional to the stoichiometric coefficient. Okay, जसे रिॲक्टंट तुमचे कंझ्युम होतील, दिस इज प्रोपोर्शनल टू युअर स्टॉइचियोमेट्रिक कोइफिशियंट. सो रेट ऑफ डिसअपियरन्स ऑफ ए इज इक्वल टू मायनस डी ए अपॉन डी टी. हे काय? रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्टॉइचियोमेट्रिक कोइफिशियंट. Rate at which any reactant is consumed is proportional to the stoichiometric coefficient. This is reaction 1. For B, rate of appearance of B is equal to minus dB upon dt is directly proportional to the B. Okay, I have considered here this general reaction and या general reaction ला consider करून आपण हे equation चं statement मांडलं आहे इथे. So taking ratio of 1 and 2, we get rate of disappearance of A is equal to rate of appearance of B is equal to dA upon dt upon dB upon dt is equal to A upon B. Look at these equations. Proportionality constant काय होईल याचा रेशिओ घेतल्यावरती हा निघून जाईल. Okay, so therefore the above general reaction, chemical reaction will become minus 1 upon A dA upon dt, minus 1 upon B dB upon dt, 1 upon C dC upon dt, 1 upon D dd upon dd. म्हणजे कधीही तुम्हाला विचारलं कुठल्याही केमिकल रिॲक्शनचा रेट लिहा. ओके, या केमिकलचा रिॲक्शनचा रेट कसा लिहिलेला आहे? लुक ॲट दिस. Rate is equal to minus 1 upon A dA upon dt, minus 1 upon B dB upon dt, and like that. Here minus sign is for the reactant. Reactant concentration goes on decreasing and product concentration increasing. Now one more, let us move ahead. This is a very important law of mass action. ओके, केमिस्ट्री मधला सर्वात महत्त्वाचा लॉ आहे केमिकल कायनेटिक्स मध्ये लॉ ऑफ मास ऍक्शन. ज्याला लॉ ऑफ मास ऍक्शन समजला त्याला केमिकल कायनेटिक्स 100% समजला. ठीक, so this law was proposed by Goldberg and Wadge. Goldberg and Wadge. काय सांगतो हा लॉ? The dependence of rate of reaction on reactant concentration at given temperature is given by law of mass action. Okay, सो कॉन्सन्ट्रेशन आणि रेट ऑफ रिॲक्शन यामधलं रिलेशन लॉ ऑफ मास ॲक्शन आपल्याला देतो. कॉन्सन्ट्रेशन आणि रेट ऑफ रिॲक्शन रिलेशन लॉ ऑफ मास ॲक्शन हा एक्सप्लेन करतो. व्हॉट इज स्टेटमेंट? ॲट गिवन टेम्परेचर द रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन at given time is directly proportional to the molar concentration of reacting substance at that time. सर्वांनी वाचा माझ्यासोबत. At given temperature, the rate of a chemical reaction at given time is directly proportional to the molar concentration of reacting substance at that time. समजून घेऊयात. Consider simplest reaction. A goes to product. Reactant is converted into product. If, okay, this is the concentration symbol. How to read this? If concentration of
if this A is the concentration of reactant at time t, then according to the law of mass action, काय सांगतो? Rate of chemical reaction at given time is, look at this word, directly proportional to molar concentration of reacting substance at given time. Okay, म्हणजेच काय? Rate of reaction at time t is directly proportional to concentration of A. So this statement is written in mathematical form like this. Rate of reaction at time t is directly proportional to concentration of A. आता मगाशी आपण बघितलं रेट म्हणजे काय? सिन्स रेट इज इक्वल टू मायनस डी ए अपॉन डी टी या केसमध्ये मायनस डी ए अपॉन डी टी. ओके, इथे आपण जर याची व्हॅल्यू मांडली तर आपल्याला काय मिळेल? रेट इज इक्वल टू मायनस डी ए अपॉन डी टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ए. दिस इज इक्वेशन 4. Equation 4 represents rate of a chemical reaction is dependent on concentration of reactant. Hence, this equation is known as rate equation or rate law. Equation 4 represents that rate of a chemical reaction is dependent on concentration of the reactant. Hence, this equation is known as rate equation or rate law. Good. Now let us move forward. जर आता 2 रिएक्टंट असतील किंवा 3 रिएक्टंट असतील तर लॉ ऑफ मास ऍक्शन कसा लिहायचा? If 2 or more reactants are involved, then A plus B products A plus 2B gives rise to product. Let us say this is reaction A, this is reaction B. Applying law of mass action to the reaction A and B, we get या रिएक्शन साठी अप्लाय केला तर काय मिळेल? Therefore, rate is equal to minus D upon dt directly proportional to A into B. And second reaction A plus 2B यासाठी काय येईल? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A इंटू बी स्क्वेअर किंवा A इंटू बी इंटू बी. हे का स्टेटमेंट कुठून आलं? लॉ ऑफ मास ऍक्शन. लॉ ऑफ मास ऍक्शन काय सांगतो? रेट ऑफ गिवन केमिकल रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द concentration of the reactants. Okay. Now let us consider general chemical reactions. AA plus BB gives rise to products. आता हे स्मॉल ए ए काय आहेत बरं? ए आणि बी काय स्मॉल? दीज आर द स्टॉइचियोमेट्रिक और रिएक्शन कोएफिशिएंट. कैपिटल ए कैपिटल बी आर द reactant. So applying law of mass action to this reaction, we get काय मिळेल आपल्याला? रेट इज इक्वल टू मायनस डी अपॉन डी टी is directly proportional A raised to A, B raised to B. Okay, this is the equation number 5. Now simplifying this above equation, we get rate is equal to K. Okay, हा proportionality constant जाऊन इथे काय येईल तुमचा symbol small k. Okay, A raised to A, B raised to B. This is equation number 6, where A and B are the powers. These are the powers to which concentration terms are raised. A and B are the powers to which concentration terms are raised. ही concentration terms आहे, त्याचा power A आहे, त्याचा power B आहे. They are integer or half integer number, म्हणजे पूर्णांक किंवा अपूर्णांक संख्या त्या असू शकतात. Now what is this K? What is this K? K is called as rate constant or velocity constant or specific reaction rate. K is called as rate constant or velocity constant or specific reaction rate. This equation 6 is called as rate equation or rate law. Now let us see what is meant by order of reaction. Order is an experimentally determined quantity. It depends on experiment only. It is obtained from rate equation. Rate equation म्हणजे काय? आताच आपण बघितलं. हे काय आपलं rate equation. This is equation 6. As it is आपण इथे लिहिलं. Okay, from above equation, rate is equal to K into A raised to A plus B raised to B. Okay, here order is n is equal to A plus B. ह्या दोन पॉवरची बेरीज म्हणजेच काय? ऑर्डर. दोन पॉवरची बेरीज म्हणजेच काय? ऑर्डर. दोन पॉवर कोणाचे पॉवर? कॉन्सन्ट्रेशन टर्मचे पॉवर्स. कुठल्या कॉन्सन्ट्रेशन टर्मच्या पॉवर? रेट इक्वेशन मध्ये असणाऱ्या कॉन्सन्ट्रेशन टर्मच्या पॉवरची बेरीज म्हणजेच ऑर्डर. नाउ व्हॉट इज डेफिनेशन? द ऑर्डर ऑफ रिएक्शन इज the sum of the powers to which concentration terms are raised in rate equation. पुन्हा एकदा माझ्यासोबत वाचा.
The order of a reaction is sum of the powers to which concentration terms are raised in a rate equation. This is called as the order of reactions. Now last concept of today's lecture, rate constant म्हणजे काय? Rate constant or velocity constant or specific reaction rate. Okay, symbol is small k. Consider general reaction A goes to B, A goes to product. If A is the concentration of reactant at time t, and then according to law of mass action, काय सांगतो law of mass action, rate of reaction is directly proportional to A, concentration terms A. Okay, therefore rate is equal to minus d upon dt is equal to k into A, where k is called as rate constant. Minus sign shows that concentration of reactant decreases with time. Okay, this k is rate constant, this is the concentration of A. If concentration of A, reactant A is equal to 1, किंवा याला आपण काय म्हणतो युनिटी म्हणायचं, then वरचं इक्वेशन काय होईल, then rate is equal to minus d upon dt is equal to k into 1 is equal to, here it is equal to k. Okay, therefore rate is equal to k. आता तुमचा रेट इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट हा कधी असतो, ज्यावेळेस रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे युनिट असतं किंवा युनिटी असतं. ओके, when the reactant concentration is at unity, then rate of reaction is nothing but your rate constant. Definition: the rate constant is numerically equal to the rate of reaction when all the reactants are at unit concentrations. Let us read it again. The rate the rate constant is numerically equal to rate of reaction when all the reactants are at unit concentrations. Okay, good. Now you have this homework. You have to find out what is the unit of rate constant. Okay, what is the unit of rate constant for this reaction? A goes to product. Okay, let us specify for this A. सो या रिॲक्शनचा रेट इक्वेशन आपण इथे लिहिले आहे आणि तुम्हाला या रेट इक्वेशन काय करायचं आहे, त्याचं युनिट फाइंड आउट करायचं आहे. युनिट फाइंड आउट केल्यानंतर मला व्हॉट्सअपला पाठवलं तरी चालेल. ठीक आहे. सो वी विल स्टॉप हिअर. सी यू. बाय बाय. गुड डे.